आग्र्यातील केंट रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओ थेट रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरला रेल्वे पोलिसांकडून मारहाण केली जात असल्याचं दिसतंय। केवळ मारहाण नाही तर स्टेशन मास्टरचे हात आणि पाय पकडून थेट फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही घटना नेमकी काय आहे त्याची माहिती आता समोर आली आहे। संबंधित घटना ही रविवारी 13 जुलै रोजी सकाळची आहे। हिराकुंड एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर सुरू झाल्यानंतर थांबल्यावरून रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तर यांच्यात वाद होतो। रेल्वे पोलिसांनी चेन पुलिंगच्या आरोपाखाली एका दाम्पत्याला पकडलं होतं, पण स्टेशन मास्तरांनी याला विरोध केला होता। याच मुद्द्यावरून रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तर यांच्यात वाद झाला। रेल्वे स्टेशनवर उतरलेली महिला ही चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होती। ट्रेनच्या गार्डला वॉकी-टॉकीने याबाबत माहिती देऊन गाडी थांबवण्यात आली, पण याच मुद्द्यावरून वाद झाला आणि रेल्वे पोलिसांनी स्टेशन मास्तर नरेंद्र चाहर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। रेल्वे पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्टेशन मास्टरला रेल्वे प्लॅटफॉर्मवरून फरफटत नेलं होतं। या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। सर्वजण एकत्र आले। जवळपास अर्धा तास रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान यांच्यात वाद सुरू होता। सुदैवाने अधिकाऱ्यांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। या गंभीर घटनेची दखल वरिष्ठांनी घेतली आहे। या घटनेतील दोषी 4 आरपीएफ जवानांना निलंबित करण्यात आले। तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीकडून प्रकरणाचा सविस्तर तपास केला जाईल। या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यानंतर रेल्वे नियमानुसार विभागनिहाय कारवाई केली जाईल। उत्तर मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी या प्रकरणाविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 3 सदस्यीय समितीत एएससी आग्रा केंट, एडीईई ओपी आग्रा, एओएम आग्रा यांचा समावेश करण्यात आल्यास आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। या घटनेप्रकरणी प्राथमिक माहितीच्या आधारावर विभागीय कारवाई करत रेल्वे सुरक्षा दलाचे 2 एएसआय मेघराज मीना आणि बालकिशन यांच्यासह 2 कॉन्स्टेबल जितेंद्र आणि बदन सिंह यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती शिवम शर्मा यांनी दिली आहे। नेमकं काय घडलं? संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। केंट रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हिराकुंडा एक्सप्रेस थांबली होती। ही ट्रेन चालू होताच तिची चेन खेचण्यात आली। गाडीच्या कोच B3 मध्ये चेन खेचल्याची माहिती आरपीएफला मिळाली, त्यामुळे आरपीएफचे जवान तिथं दाखल झाले। आरपीएफ कर्मचाऱ्यांनी भुवनेश्वरचे रहिवासी असलेले प्रवासी आशिष कुमार आणि त्यांच्या पत्नी रंजिता यांना पकडलं आणि घेऊन जात होते, पण या कारवाईला स्टेशन मास्तरनं विरोध केला। याच मुद्द्यावरून वाद झाला आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं। ही घटना घडत असताना काही प्रवाशांनी मोबाईल कॅमेरा दृश्य कैद केलं आणि इंटरनेटवर शेअर केले, त्यामुळे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। स्टेशन प्रबंधक नेमकं काय म्हणाले? केंट स्टेशन प्रबंधक प्रवेंद्र प्रकाश यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली। हे प्रकरण चेन पुलिंगचं नाही, तर महिला प्रवासी ट्रेनमधून सामान घेण्यासाठी खाली उतरली होती। याच दरम्यान ट्रेन सुरू झाली, त्यामुळे महिलेनं चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी डेप्युटी स्टेशन मास्टरनं वॉकी-टॉकीनं ट्रेन गार्डला गाडी थांबवण्याची विनंती केली, असं स्टेशन प्रबंधक प्रवेंद्र प्रकाश यांनी सांगितलं। दरम्यान आरपीएफच्या जवानांनी स्टेशन मास्टरवर गंभीर आरोप केले आहेत। चेन पुलिंग झाली होती आणि आपण दोन्ही प्रवाशांना चौकशीसाठी घेऊन जात होतो। यावेळी डीएसएम तिथं पोहोचले, त्यांनी वसुलीचा आरोप करत शिवीगाळ केली, असा आरोप आरपीएफ जवानांनी केला।